नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद हा मिळत आहे मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जसजशी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे काही नवीन अपडेट येते मित्रांनो, ते अपडेट आपल्या चॅनलवरती लगेच अपलोड केली जाईल। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरकुल मंजूर झालेलं होतं पण त्यांच्या अकाउंटमध्ये अजून एकही हप्ता जमा झालेला नव्हता, असे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो। या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो GR दाखवणार आहे। ज्यांना घरकुल सँक्शन झालं होतं मित्रांनो, ज्यांना घरकुल मिळालेलं होतं पण त्यांच्या अकाउंटमध्ये अजून एकही हप्ता आलेला नव्हता, अशा लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे। त्याच्याबद्दल एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे, तो GRच आपण स्क्रीनवरती पाहणार आहोत मित्रांनो। त्या GR मध्ये मित्रांनो ती संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे GR पाहत असताना सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहून घ्या, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमात उपयोजना अंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा उर्वरित केंद्र शासनाच्या हिश्शाचा निधी टोटल तुम्ही पाहू शकता मित्रांनो। राज्य समरूप हिस्सा, राज्याचा सुद्धा हिस्सा पाहू शकता, एवढा निधी वितरित करण्याबाबतचा हा GR आहे। म्हणजे मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की तुम्हाला ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे पण त्यांना अजून एकही हप्ता जमा झालेला नाही आहे, त्यांच्यासाठी आता हप्ता जमा होणार असं सांगितलं होतं मित्रांनो, आणि त्याचा GR आपण इथे पाहत आहोत। तर ती GR तारीख सर्वात पहिले तुम्ही पाहून घ्या मित्रांनो, 24 मार्च 2025चा हा GR आहे। थोडंसं आपण खाली येऊन पाहूयात। खाली आल्याच्या नंतर मित्रांनो, शासन निर्णय तुम्ही इथे पाहू शकताय। केंद्र शासनाने संदर्भीय क्रमांक 1 येथील दिनांक 18/2/2025 रोजीच्या आदेशाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती घटकांतर्गत सन 2024-25 या वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्शाच्या पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग, म्हणजे जे 20 लाख घरकुल मंजूर झाले होते त्यापैकी 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना पाठवण्यात आले होते मित्रांनो, 15,000। आता जे उर्वरित राहिलेले होते त्यांना त्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये टाकण्यासाठीचा हा निधी आहे मित्रांनो। पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग 70,046 लाख एवढा निधी वितरित केला आहे। सदर निधीचं 46,697.333 लाख एवढा राज्य समरूप हिस्सा अनुदेय आहे। मात्र सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये या लेखा शीर्षकांतर्गत केंद्र हिस्सा तुम्ही इथे पाहू शकताय। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, रमाई आवास योजनेअंतर्गत, शबरी आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरकुल मंजूर झाले होते पण त्यांच्या खात्यामध्ये अजून एकही हप्ता जमा झालेला नव्हता, अशा लाभार्थ्यांना आता टेन्शन घेण्याची गरज नाही आहे, कारण GR हा निघालेला आहे। डायरेक्ट आता त्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये हे जमा केले जाणार आहेत मित्रांनो। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।